नमस्कार मित्रांनो, चेन्नई गोट फार्म आपण आज शेळीपालनमधील मावा तोंडावरला याची आज माहिती, घरगुती उपाय कसा करायचा याच्यावर आपण आज माहिती घेणार आहे. घरगुती उपाय म्हणजे काय? आता शेळ्या आपण काही बाहेर चारायला राहता, काहीच्या आणि काही अर्धी बंदिस्त राहते. तर ते 2-2 घंटे जरी सकाळी संध्याकाळी 2-2 घंटे जरी सोडले तर ते पाला गवत हे खाते. याच्यावर मावा राहतो, बारीक बारीक किडे राहत्या, हे त्यांच्या तोंडावर जाऊन बसत्या. काही किडे त्यांच्या तोंडाला असं डसल्यामुळं ते तिकडं पुळी उठते. पुळीचं रूपांतर मग ते जखमीत होतं. जखम झाली म्हणजे त्याला मावा म्हणते. मग त्याच्यावर आपण घरगुती उपाय हे 3 दिवस जर केलं हप्त्यातून तर आपल्या शेळीच्या तोंडाला मावा येणार नाही. कारण की ते मावा जर आला तर शेळीला ताप येणार. आपल्या कसं जखमा होतं तसं त्यांच्या अंगाला जखमा जर झाल्या तोंडाला तर ते ताप येणार. मग ते इंजेक्शन, मेडिकल 200-300 रुपयाला फटका बसणार. त्याच्यापेक्षा घरगुती उपाय, तुमच्या जर 10 शेळ्या असल्या तर 100 ग्रॅम हळद घ्यायची आणि त्याच्यात 50 ग्रॅम गोड तेल, 10 ग्रॅम मीठ, हे तिन्हीचं मिश्रण एकदम कालून घ्यायचं पद्धतशीर. आणि त्यांच्या तोंडाला सकाळी सकाळी शेळ्या वावरात सोडण्याच्या आधी सकाळी त्यांच्या तोंडाला चांगला लेप लावून द्यायचा मस्त. त्याच्यानंतर जर जादाच वाटायला लागलं तर सकाळ संध्याकाळ 2 टाईम लावायचं. आणि प्रमाणात वाटत असलं तर सकाळी 3 दिवस लावायचं. तुमच्या शेळ्यांना मावा कधीच येणार नाही. हप्त्यातून 3 दिवस पावसाळ्यामध्ये करायचं फक्त. तुम्ही किती दिवस शेळ्या रोज किती दिवस सकाळी चारल्या वादळाच्या तरी त्यांना अडचण येणार नाही. कारण की त्या तेलामुळं त्याचे फायदे असे, तेलामुळं जे त्यांच्या तोंडावर जे किडे बसणारे, जे नाकतोडी येते तर ते त्यांच्या तोंडावर बसताच खाली निसटून जाते त्या तेलाच्या तेलगटमुळे. आणि हळदाशी त्याच्यावर काही जर त्यांना बसले बी आणि त्यानं ते काही त्यांच्यावरला बॅक्टेरिया जर सोडला तर ती हळद त्याला म्हणजे थोडक्यात मारून टाकते. त्याच्यामुळं त्यांच्या तोंडावर मावा येत नाही. नंतर माहिती आवडली तर समोरच्यांना शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.